घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या जबरदस्त भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता जो काही दोन खुनांचा आरोप आहे त्यापैकी दोघच्या दोघ जण जिवंत आहेत. हो प्रेक्षकांनो, आता हा चमत्कार कसा घडलाय? विक्रांत सुद्धा आहे आणि तो हॉस्पिटलमध्ये आहे आणि नाना सुद्धा आलेले आहेत आणि त्यांनी सगळं भांड फोडलेलं आहे. एका झटक्यात मालिकेची सगळी समीकरणं बदललेत आणि विक्रांत जिवंत आहे हे ऐकल्यावरती मात्र आता इकडे जे काही शरूने आणि आता राहुलने एकत्र भेटत कारस्थान केले आणि तिथेच राहुलला रंगेहात पकडण्यात आलेलं आहे. हो प्रेक्षकांनो, मालिकेचा जबरदस्त प्रोमो आउट झालाय आणि या प्रोमो मध्ये आपल्याला पाहायला मिळणार की स्वतः राहुल त्याच्या तोंडून मात्र आता कबुली देणार आहे. राहुलला मात्र आपल्या पापाचा घडा भरल्याचं समजलंय आणि पापाचा घडा भरल्याचं समजल्यावरती तो या सगळ्यामध्ये मात्र आता खूप मोठा असा काहीतरी गेम करणार आहे आणि त्याचमध्ये तो अडकणार आहे. या सगळ्यामध्ये नाना आणि विक्रांत हे कसे वाचले आणि त्याचबरोबर या दोघांनी त्याचा आता कसा गेम केलाय सगळं सगळं सविस्तरपणे पाहूया छोटासाच व्हिडिओ चुक. इकडे आपण पाहिलंय की ज्या वेळेला जानकी आणि या सगळे जण तिकडे आलेत त्यावेळेला खरं तर जे काही राहुलने मात्र आता उडवा उडवीची उत्तरं दिलेत ती बघून मात्र आता इकडे जानकी, अवंतिका आणि ऐश्वर्या या तिघींना पण जरी संशय आला असला तरी तरी आता अवंतिकाची वकिलाची नजर त्याच्या घरामध्ये बरचसं काही शोधत असते आणि त्याला जरी वाटत असलं की या सगळ्यामध्ये आता मात्र यांना काहीही आपल्या इथे भेटणार नाहीये, पण तरी सुद्धा अशा काही गोष्टी आता इकडे ज्या जानकी आणि ऐश्वर्या या दोघींना कळत नाहीयेत त्या गोष्टी मात्र आता इकडे अवंतिका पाहते आहे. म्हणजे या सगळ्यांचं बोलणं चालू आहे आणि बोलणं चालू असताना मात्र आता अवंतिकाची नजर भिरभिर भिरभिर फिरत आहे आणि त्यावरती राहुल सांगतो, हे बघा माझ्याकडे तुम्हाला काहीही भेटणार नाहीये, म्हणजे काहीही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये निर्दोष आहे. आणि त्यावरती जानकी म्हणते, तूच तर हातोड्यावरती फिंगरप्रिंट घेतलेस ना? यावरती तो म्हणतो, कसला हातोडा, काय हातोडा? तुम्ही आता जे काही बोलताय ना मला खरंच काही कळत नाहीये. तुम्ही या सगळ्यामध्ये मात्र आता मला अडकवण्याचा प्रयत्न करताय, पण हा प्रयत्न मी आता अजिबात हे करू देणार नाहीये. तुमचा प्रयत्न फसणार आहे. असं म्हटल्यावरती मात्र आता ती सांगायला लागते, का तू शरू बन्सनच्या हातामध्ये हातोडा दिला नव्हतास का? म्हणजे त्यांच्याकडून हातोडा मागितला नव्हतास का? यावरती तो म्हणतो, मला नाही माहिती तुम्ही कसल्या हातोड्याबद्दल बोलताय. आणि त्यावरती मग आता जानकी सांगायला लागते, तुला तर समजलं असेलच ना की खरं तर आता विक्रांतचा खून ह्या हातोड्याने झालाय. आणि यावरती मात्र आता तो सांगायला लागतो, मला नाही माहिती, मला काहीही माहित नाहीये कसला हातोडा, ते शरूने रचलेलं कांड आहे. हा माझा आणि शर्वरीचा अफेअर होतं, पण म्हणून मी विक्रांतचा खून केलेला नाहीये. मुळातच या सगळ्यामध्ये मात्र आता शरू आणि तुम्ही काय ते बघून घ्या. त्याच वेळेला अवंतिका इकडे तिकडे सगळीकडे पाहते आणि ज्या गोष्टी तिने नोट करून ठेवलेल्या आहेत त्या गोष्टी मात्र आता घरी जाऊन ती इकडे डिस्कस करणार असते. आणि त्यानंतर मात्र आता इकडे राहुल विचार करतोय, म्हणजे राहुल आणि शर्वरी हे दोघ जण एकमेकांच्या वरती आता टोलवाटोलवी करण्याचा प्रयत्न करत आहेत. काही झालं तरी शर्वरी सांगणार की राहुलने केलंय आणि काही झालं तरी राहुल सांगणार की शर्वरीने केलेलं आहे. आणि त्या आता मात्र ह्या तिघी जणी घरी आल्यात. घरी आल्यावरती मात्र आता अवंतिका सांगायला लागते, खरं सांगू का तर सौमित्र, मला तुझ्या आता मदतीची गरज लागणार आहे. कारण मी जे काही त्याच्या घरात पाहिलं ना त्या संदर्भात मला आता तुझ्याशी डिस्कस करायचं आहे. आणि त्यावरती सौमित्रचा मात्र चेहरा पडलेला आहे, त्याचा इगो दुखावला गेलाय की आता मी इतकं सांगून सुद्धा अवंतिकाने ही केस घेण्याचं काहीच कारण नव्हतं. का बरं अवंतिकाने मात्र आता ही केस घेतलेली आहे? असं म्हणत मात्र आता इकडे लगेचच ती विचारायला लागलेली आहे. तो म्हणतो की हे बघ वहिनी, तू माझ्या मध्ये आणि अवंतिकाच्या मध्ये आता फूट पाडलेली आहेस आणि असं असताना मात्र आता हे सगळं मी अजिबात हे करणार नाहीये, मला हे अजिबात पटलेलं नाहीये. असं म्हटल्यावर ती मात्र आता लगेचच सांगायला लागते, ती म्हणजे जानकी सांगायला लागते की हे बघा भाऊजी, अवंतिकाला खरं तर आता तुमच्या मदतीची गरज आहे. काहीही झालं तरी तुम्ही अवंतिकाला या सगळ्यामध्ये जर का आता मदत केली नाहीत तर मात्र अवंतिका या सगळ्यामध्ये कशा पद्धतीने हे करेल. असं म्हटल्यावर ती मात्र आता तो सांगायला लागतो, नाही अवंतिकाला गरजच नाहीये. यावरती ती सांगायला लागते, एकदा तिचं म्हणणं तरी ऐकून घ्या. यावरती अवंतिका मात्र आता सांगायला लागते, सौमी, मी ज्या वेळेला तिकडे गेले होते ना आणि त्यावेळेला मात्र आता इकडे ज्या वेळेला मी तिथे गेले आणि मी जे पाहिलं ना ते महाभयंकर होतं. म्हणजे राहुल कुठेतरी पळून जायची तयारी करत होता. राहुलची बॅग भरलेली होती आणि बॅग भरून राहुल आता कुठेतरी चाललेला होता. आणि त्यावरती मात्र आता तो सांगायला लागतो, काय म्हणजे राहुल या सगळ्यामध्ये कुठेही आता जाता कामा नये.
आणि त्यासाठी राहुल जर का तिकडून पळून चालला असेल तर त्याला अडकवणं आपलं काम आहे. त्याला या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी आता कुठेही जाऊ द्यायचं नाहीये, कारण जर का राहुल या सगळ्यामध्ये पळून गेला मग मात्र ही केस शरूच्या बाजूने अजिबात लागणार नाहीये. आणि त्यावरती मात्र आता अवंतिका सांगायला लागते. अजून एक गोष्ट मी तिकडे पाहिली, मी तिकडे आता विक्रांत भाऊजींचे काही कपडे सुद्धा पाहिले. यावरती तो म्हणतो शुअर आहेस तू? यावरती ती सांगते हो, पण मी त्यावेळेला काहीच बोलले नाही. जर का आता मी त्यावेळेला ते पुरावे शोधण्याचा प्रयत्न केला असता किंवा या सगळ्यामध्ये मी जर का ते पुरावे माझ्या हातात घेण्याचा प्रयत्न केला असता तर तो सावध झाला असता आणि आम्हाला तिघींना सुद्धा आता तिकडून त्याने जुमानलं नसतं. इतकंच नाहीये तर आता न जुमानता त्यांनी तिकडे आम्हाला मात्र आता ते पुरावे घेऊ दिले नसते. आणि म्हणूनच या सगळ्यामध्ये मी आता काहीच बोलले नाहीये आणि मी गप्प बसले असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच सांगायला लागतो तो म्हणजे सौमित्र, ठीक आहे तुम्ही जे काही म्हणताय ना, म्हणजे त्याच्या घरामध्ये जाऊन घुसून आपल्याला ते पुरावे शोधून काढायला लागणार आहेत. ज्यापर्यंत आपण ते पुरावे शोधत नाहीये ना तोपर्यंत मात्र आता पुढचं काही करता येणार नाहीये असं म्हटल्यावरती तो सांगतो आज रात्री मी आता जाणार आहे, मी त्याच्या इथे जाऊन आता ते सगळे पुरावे शोधून काढतो असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे हा तयार झालेला आहे. आणि त्यानंतर त्याच वेळेला आता इकडे सौमित्र सांगायला लागतो पण वहिनी मला एक गोष्ट अशी वाटते की ज्या वेळेला ती म्हणजे पब्लिक प्रॉसिक्युटर देशमुख बाई ह्या ज्या वेळेला तिकडे बोलत होत्या ना त्यांना इतकं सगळं कसं काय माहिती? तू सांग मला, त्यांना आता हे सगळं कसं काय माहिती असं शक्यता आहे की राहुलचं आणि आता शर्वरीचं अफेअर आहे? कारण ही गोष्ट फक्त आपल्या घरातली होती, तो आपल्या इथे एक एम्प्लॉई म्हणून काम करतोय आणि असं असताना त्यांना कसं काय कळलं? म्हणजे आपल्या घरचा भेदी कुणीतरी आहे जो त्यांना सगळी न्यूज देतोय आणि त्याचा रोख ऐश्वर्याकडे आहे. तो आता सांगत आहे की मला ऐश्वर्यावरती संशय आहे की ऐश्वर्याच या सगळ्यामध्ये मात्र आता तिकडे खबरी देत आहे. आणि का मग ऐश्वर्या हे सगळं का करतेय? आणि इतकं सगळं असून सुद्धा मात्र आता इकडे ऐश्वर्यावरती तुम्ही विश्वास का ठेवत आहात असं म्हटल्यावरती जानकी सांगायला लागते हे बघा भाऊजी, आता यापुढे काहीही गोष्ट असेल ना तर तुम्हाला ऐश्वर्यावरती संशय आम्हाला नाहीये. मग तुम्ही एक काम करा, तुम्ही आता ज्या गोष्टी आहेत त्या आता फक्त आम्हाला सांगा, ऐश्वर्यापर्यंत आम्ही काही पोहोचू देणार नाहीये याची आम्ही खबरबात घेऊ. मग तर झालं ना, मग तर तुम्ही आम्हाला मदत करायला तयार आहात ना? यावरती तो म्हणतो ठीक आहे. त्यावरती सारंग म्हणतो वहिनी तुला सुद्धा ऐश्वर्यावरती विश्वास नाहीये का? जानकी सांगते माझा ऐश्वर्यावरती 100% विश्वास आहे. ऐश्वर्या अशी कोणतीही गोष्ट आता करणार नाही की ज्याच्यामुळे मात्र आता काही प्रॉब्लेम येऊ शकेल. मला खरंच वाटत नाहीये की ऐश्वर्या या सगळ्यामध्ये असं काही करेल असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच इकडे फक्त जानकी सांगते की त्यांना असं वाटतंय ना, त्यांना जर का असं वाटतंय तर आता काहीही झालं तरी त्यांचा संशय हा आता खरा करायचा असेल तर किंवा त्यांचा संशय हा खोडून काढायचा असेल मग मात्र हे सगळं आपल्याला करायलाच पाहिजे असं म्हणत मात्र आता इकडे जानकी सांगायला लागते ठीक आहे. बरं हे सगळं आता कोर्टामधला दुसरा दिवस उजाडलेला आहे. कोर्टामध्ये दुसरी हिअरिंग सुरू झालेली आहे. ज्या वेळेला कोर्टामधली दुसरी हिअरिंग सुरू झाली आणि त्याच वेळेला पुढची गोष्ट घडलेली आहे आणि ती म्हणजे शरूला पुन्हा एकदा हजर करण्यात आले. आणि त्यावेळेला मात्र आता इकडे सांगायला लागतात ते म्हणजे जज साहेब की आज तुमच्याकडे जर काही ठोस पुरावा असेल तर तुम्ही मांडणार, नाहीतर आज शर्वरीला मात्र आता शिक्षा होणार ही गोष्ट 100%. आता त्याच वेळेला मात्र आता अवंतिका सांगायला लागते हो आमच्याकडे खूप मोठा पुरावा आहे. आणि तेव्हाच नानासाहेब जिवंत आहेत प्रेक्षकांनो, हो नानासाहेब. आणि त्याच वेळेला मात्र आता नानांची एंट्री कोर्टात झाली. कोर्टात आल्यावरती नाना मात्र इकडे राहुलची कॉलर पकडतात आणि त्यानंतर ते सांगायला लागतात खरा दोषी हा आहे आणि याच्यासोबत मात्र आता आमची मुलगी सुद्धा. आणि त्याच वेळेला मात्र आता नाना सांगतात हे दोघं पण दोषी आहेत. मला या दोघांनी मात्र आता मारण्याचा प्रयत्न केला पण माझं नशीब चांगलं म्हणून आता पोलीस आणि इकडे डॉक्टर यांच्या मदतीने मी फक्त मरणाचं नाटक केलंय. कारण जर का ह्यांना समजलं असतं की मी जिवंत आहे मग मात्र ह्या दोघांनी मला संपवण्याचा एक क्षण सुद्धा सोडला नसता. पकडा ह्याला, माझ्याकडे पुरावे आहेत. आणि त्यानंतर आता मात्र इकडे पोलीस मोठा खुलासा करणार आणि ते म्हणजे आता स्वतः जिवंत असल्याचा तो म्हणजे विक्रांत सुद्धा जिवंत आहे. आणि या सगळ्यामध्ये विक्रांत सुद्धा आता एका हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेतोय. हे ऐकल्यावरती मात्र आता या दोघांचे धावे राहणार आहेत. कारण ज्या दोघांना मारण्याचा आपण प्रयत्न केलाय तो प्रयत्न तर आता फसलेलाच आहे. पण त्याचबरोबर या दोघांच्या समोर आता म्हणजे स्वतः इकडे नाना समोर आल्या कारणाने मात्र आता काहीही झालं तरी आपण अडकलोय हे लक्षात आले आणि पोलिसांच्या समोर पुरावा आहे.
त्यामुळे शर्वरी आणि आता राहुल हे नाटक करत असले तरी दोघं पकडले गेलेले आहेत.